नमस्कार. द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण आरटीआय ऍक्ट 2005 याच्यातलं दुसरं लेक्चर बघूया. पहिल्या लेक्चरमध्ये जस्ट आपण आरटीआय ऍक्ट काय आहे, त्याच्यात कुठले कुठले सेक्शन्स असतात, तो ऍक्ट कधी आला इथपर्यंतची माहिती बघितली होती. तेव्हा फक्त आपण एक आढावा घेतला होता. आज आपण आरटीआय ऍक्टचं दुसरं लेक्चरचं पण आपण डिटेल, पण आजच्या लेक्चरच्या म्हणजे आपण एकूण आरटीआयचे शिकताना दोन भाग केलेले आहेत. एक आपण आरटीआयचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघू की आरटीआय ऍक्ट आपण का आणला, काय कारण होते आपण आरटीआय ऍक्ट लागू करण्यासंदर्भात, आणि आरटीआय ऍक्टच्या तरतुदी काय असतील हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. दोन भागात करू. नेक्स्ट लेक्चर पूर्ण 1 to 1 सेक्शन मधून आपण जाऊया. आणि एकूण त्यात 31 सेक्शन आहे, 6 चॅप्टर्स आहे, आणि कुठल्या चॅप्टर मध्ये कुठले सेक्शन आणि काय तरतुदी त्यात केल्या असेल हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. आज आपण एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आरटीआय ऍक्टचा काय आहे आणि कुठल्या देशात पहिले लागू झाला, कुठल्या राज्यात पहिले लागू झाल्या, अशी माहिती आज मागच्या ऍक्ट मधनं बघूया. चला तर मग आपण आरटीआय ऍक्टचं आजचं दुसरं लेक्चर आहे आपलं, ते आपण बघूया. याच्या आधीचं जर कोणाला बघायचं असेल तर पहिलं लेक्चर ऑलरेडी आपल्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर आहे. तुम्ही ते बॅकडेटला जाऊन बघू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे लिंक तुम्हाला पहिल्या लेक्चरची तिथे सापडेल आरटीआयची. हे सुद्धा लक्षात घ्यायचं. पण बघा, ज्याला आपण माहितीचा अधिकार अधिनियम म्हणतो किंवा त्याला म्हणतो राईट टू आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, हे लक्षात घ्या. हा कायदा आपल्या भारतात 2005 मध्ये आला, 2005 मध्ये लागू झाला. पण एकाएकी लागू होण्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट याचा सिंपल असा अर्थ काढला तर फ्रीडम ऑफ पीपल टू हॅव ऍक्सेस द गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन, म्हणजे लोकांना शासनाच्या माहिती मिळण्याचा अधिकार. कशासाठी शासनाची माहिती लागते आपल्याला, तर ऍटलिस्ट शेवटी वी द पीपल ऑफ इंडिया आपण म्हणतोय. दाखवतो मी तुम्हाला प्रिअम्बलचं वाक्य, वी द पीपल ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन लिहिताना, आणि आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच मेन्शन केलंय की आम्ही भारतीय लोक गणराज्य या सगळ्या गोष्टी, म्हणजेच लोकांना शासनांवर ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं. बिकॉज जे काही गव्हर्नमेंट म्हणतो ते गव्हर्नमेंट म्हणजे काय, लोकच आहे. पण तो मनमानी कारभार चालला नाही पाहिजे. लोकांसाठीच लोकांनी राबवलेलं हे काय असलं पाहिजे, राज्य असलं पाहिजे. त्याचा अर्थ हा, म्हणून आपण ही स्ट्रीम पण मी बघा महात्मा गांधींचा जो यशोदाचं पुस्तक आहे त्याच्यात दिलेला पहिला कोट तोच घेतला. काही मुठभर लोकांच्या हातात सत्ता देऊन स्वराज्याचे स्वप्न साकार होणार नाही, तर सत्तेचा दुरुपयोगाला विरोध करणे सामर्थ्य सर्व जनतेला प्राप्त व्हायला पाहिजे. कसं काय प्राप्त होईल जनतेला, तुम्हाला माहितच नाही की शासनाचं काय चालू आहे, कुठलं काम निघालेलं आहे, कुठल्या कामात किती काळात संपलं पाहिजे, त्यासाठी काय करण्यात येणार आहे, किती निधी देणार आहे, हे जनतेला माहित नाही. जनतेचं कसं काय शासनावर वचक राहील, लक्षात घ्या. कसा काय दुरुपयोग त्या शासनकर्त्यांना टाळता येईल, जेव्हा जनतेला माहित असेल. आणि म्हणून त्याच्यासाठी आलाय काय, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. हे महात्मा गांधींचं तेव्हाचा विचार होता, आणि त्याच विचारावर आपण बरेच आपल्या राज्यघटनेचा एक भाग त्या विचारणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्या, हे आपल्या याच्यात तुम्ही समजून घ्यायचंय. नाउ नेक्स्ट आपण बघा, आता मी परीक्षा आणि आरटीआय मी पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा हे सांगितलंय, तरी एकदा रिपीट करतो. पहिल्या लेक्चरला सांगितलंय काय काय प्रश्न पडतात ऐतिहासिक पार्श्वभूमी, म्हणजे भारतात महाराष्ट्रात आंदोलन झाले का आरटीआय लागू होण्याच्या आधी, हा एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर जगात कुठे लागू झाला पहिल्यांदा, कुठल्या देशात लागू झाला, भारतात कुठल्या राज्यात लागू झाला, इथपर्यंतचे. त्यानंतर भारतीय संविधान, ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन, बरोबर आहे, भारतीय संविधान आणि त्याचा आणि आरटीआय त्याच्यात कुठे नमूद केलेला आहे का, संबंध आहे त्याच्यावर प्रश्न पडलेला आहे. आर्टिकल कुठला आरटीआयचा ऍक्ट असेल भारतीय संविधानाचा, आर्टिकल 90 असेल किंवा आर्टिकल 21 असेल, इथे कुठे संबंध आहे बघा. आरटीआय मधील सेक्शन आणि तरतुदी याच्यावर विचारतात. मग कालावधी, तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन मागितलं, किती कालावधीच्या तुम्हाला ती मिळणे गरजेचं आहे. जर नाही मिळाला तर त्याला दंड आहे का, त्याला जर तुम्हाला अपुरी माहिती मिळेल असं वाटलं तुम्ही अपील करू शकता का, फर्स्ट अपील, सेकंड अपील, असं सर्व याच्यात दिलेलं आहे. ते झालं तरतुदी. मग आहे मुख्य माहिती आयुक्त. मुख्य माहिती आयुक्त केंद्रासाठी भारत सरकार, त्याला सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणतो, किंवा राज्यासाठी स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतो. त्याच्यातलं त्याच्या नियुक्त्या कशा होतात, त्यांचा किती वर्षाचा काळ असतो, त्याची निवड कोण करतं, कोण रिकमेंडेड करतं, ही सगळी माहिती. आणि आता आरटीआय ऍक्ट मधून सूट असणाऱ्या संस्था कुठल्या, आणि आरटीआय ऍक्ट मध्ये 2019 मध्ये कुठले बदल झाले, इथपर्यंतचेच तुम्हाला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे. आणि हेच पॉइंट्स वारंवार विचारले जातात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. मग मी परत आपण बघू आरटीआय ऍक्टची गरजच का वाटली, आरटीआय ऍक्ट मला गरज का वाटली आणि कशाला, तर मग त्याच्यासाठी म्हणून आपण प्रिअम्बलचं वाक्य घेतलं. प्रिअम्बल जी आहे आपली त्यातलं पहिलंच आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक. काय, आम्ही भारतीय लोक, बरोबर ना. मग आम्ही भारतीय लोक म्हटल्यावर काय करतोय आम्ही, आमची राज्यघटना निर्माण केली, आमचंच राज्य आहे, लोकांचं लोकशाही आहे, तर त्याच्यामध्ये शासनाचा कारभार हा पारदर्शी असावा,
शासनाप्रतीची माहिती लोकांना मिळावी हे आपलं आधीपासून धोरण आहे. आणि म्हणून ते आपण स्टेप बाय स्टेप काही झालं, काही गोष्टी असाव्या लागतात, सरकारवर काही प्रेशर यावं लागतात कुठली कायदे करण्यासाठी, मग काही चळवळी झाल्या, हा त्याचा एक काय झाला इतिहास झाला असं मी तुम्हाला इथे म्हणेन. मग बघा ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये कोर्टाचे तीन निकाल आहे, 1975चा, 1982चा आणि 1986चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. हे तीन निकाल फार महत्वपूर्ण कारणीभूत ठरतात. आणि याच्या पुढेच गेली की या निकालाचा काय झाला 1990ला अरुणा रॉय यांचं काय झालेलं आहे तर एक आंदोलन राजस्थानमध्ये, ते आंदोलन आणि मग त्याचा पुढे परत अण्णा हजारेंचं आंदोलन असेल आणि मग त्याच्यात सगळ्या गोष्टी या पुढे होत गेल्या. आरटीआय ऍक्ट माहितीचा अधिकार मूलभूत अधिकाराचा भाग आहे का, तर या सर्वोच्च न्यायालयाने या वरच्या कायद्यांमध्ये सांगताना सांगितलं की माहितीचा अधिकार हा कशाचा भाग आहे, तो मूलभूत अधिकाराचा भाग आहे. कुठल्या याच्यात सांगितलंय तर बघा हे लक्षात ठेवा, मी आता मगाशी पण लिहिलं होतं, कलम 19 व 21 चा उल्लेख करताना सुप्रीम कोर्ट म्हणतं, काय म्हणतं सुप्रीम कोर्ट की विदाउट इन्फॉर्मेशन तुम्ही आर्टिकल 90 तुझा फंडामेंटल राईट्स आहे 21 दॅट कॅनॉट बी एन्जॉय, तो एन्जॉय करता येणार नाही मुक्तपणे. जर तुमच्याकडे 19 आणि 21 जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला माहितीचा अधिकार पाहिजे. म्हणून आयोग त्यात काय करतं, मग इथे दिलेला आर्टिकल 19A असं त्याचा उल्लेख आहे, 1A 19(1)A असं आपण त्याला म्हणतो. हा जो प्रश्न पळून गेलेला आहे तो म्हणजे फ्रीडम स्पीच अँड एक्सप्रेशन, जे आपले 6 तुम्हाला माहित आहे अभिव्यक्त होण्याचे जे 6 दिलेले आपल्याला अधिकार आहे त्यातलाच पहिला म्हणजेच तुम्हाला फ्रीडम अँड एक्सप्रेशन मध्ये याच्यात टाकला आर्टिकल 19 मध्ये तुम्हाला याची काय येतं फंडामेंटल राईटचा समावेश होतो आरटीआयचा असं सुप्रीम कोर्ट. मग बघा परत ऐतिहासिक पार्श्वभूमी या संघटना आहेत. 1990 अरुणा रॉय राजस्थान मजदूर किसान शक्ती संघटना, 1996 विलासपूर विभागीय आयुक्त हर्ष मंडल आणि 2001चा अण्णा हजारेंचं आंदोलन. या चळवळींनी काय केलेलं आहे त्याला गती दिली. पण मी परत त्याच्यापेक्षा तुम्हाला सुप्रीम कोर्टाकडे कशाकडे देतो, सुप्रीम कोर्ट. 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल आहे. आता 1992 तर 1982 पण 1982 आधी आपण काय लक्षात ठेवायचं, मी केसेसचं नाव पण लिहून देतो इथे तुम्हाला. 1982च्या आधीच मी म्हणत 1975चं बघू आपण. 1975ला या नाव लक्षात ठेवायचं. कोणाची केस आहे तर ही केस आहे 19 स्टेट ऑफ उत्तर प्रदेश वर्सेस द राजा नरीमन. उत्तर प्रदेश वर्सेस काय राजा नरीमन या खटल्यात आयोगाने सुप्रीम कोर्टाने पहिले सांगितला आरटीआय इज द फंडामेंटल राईट असू शकतो, बरोबर आहे, असा त्याचा पहिला उल्लेख कधी केला या खटल्यात केला, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग पुढचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग पुढचा कुठला येतो तर तुमचा जो पुढचा हे दिलेला आहे ऍक्ट दिलेला आहे तो म्हणजे काय स्टेट ऑफ युपी वर्ष राजा नरीमन झाला. त्याच्यानंतर 1982चा एका खटल्यात आयोगाने काय सांगितलेलं आहे 1982 मध्ये त्याच्यात परत एकदा हे मी तुम्हाला दाखवलं इथे बघा नमूद केलेलं आहे. 1982 मध्ये सर्वोच्च न्यायालय महत्वपूर्ण निकाल आहे शासन प्रणाली बाबत माहिती देणे हा नियम आणि लपवणे हा अपवाद हा शब्द वापरलाय. नियम शासन प्रणालीवर माहिती द्यावी लपवणे अपवाद असं असलं पाहिजे. किंवा ही केस फार फेमस आहे श्रीमत कुलवा विरुद्ध जयपूर महानगरपालिका 86 या निकालात तर आयोगाने डायरेक्ट म्हटलं बघा 19 कलम 19(1)A बरोबर आहे. या कलमा अन्वये कुठली केस आहे 1986 ची श्रीमत कुलवाहा विरुद्ध जयपूर महानगरपालिका या केस मध्ये काय म्हटलेलं आहे की फंडामेंटल राईट हा आरटीआय शुड बी द पार्ट ऑफ द फंडामेंटल राईट असं नमूद करण्यात आलं. आणि मग त्याच्यानंतरच म्हणजे कुठं श्रीमती अरुणा रॉय 1990 मधील राजस्थान मजदूर किसान शक्ती संघटना चळवळ किंवा बिलासपूरचे विभागीय आयुक्त श्रीयुत हर्ष मंडल सप्टेंबर 1996 मध्ये अन्नधान्य वितरणाची व्यवस्था रोजगार विनिमयाची माहिती गोळा करण्याचे ठरविले धारिष्ट किंवा त्याच्यानंतर अण्णा हजारे यांचं महाराष्ट्रातील माहिती अधिकार विभागाचे 2001चे आंदोलन अशा कितीतरी चळवळी परिपाक होऊन कधी तुमचा फायनल 12 ऑक्टोबर 2005 ला हा काय झाला आरटीआय लागू झाला ऐतिहासिक त्याचा काय झाला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं सर्वोच्च न्यायालयाचे 75, 82, 86 चे निकाल आणि अरुणा रॉय पासून 1990चा 96चा आणि 2001चा ही आंदोलन हे 3 महत्वाचे पॉईंट्स तुमच्या लक्षात ठेवायचे. मग आता तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल हे काय माझे जे पुस्तक आहे त्यात मी फोटो घेतले मुद्दामून हे टाकायचे स्क्रीनशॉट जे तुम्हाला लक्षात घेण्यासाठी. बघा द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज नो डायरेक्ट प्रोव्हिजन आहे का कन्फरिंग द राईट ऑफ इन्फॉर्मेशन टू द सिटीजन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये. इट्स अ स्टॅट्युटरी म्हणजे आपण लीगल
बरोबर आहे, किंवाच आपण त्याला म्हणतो विधिनियम, म्हणजेच कशाबद्दल केलेला आपण लिगल राईट्स. इट्स लिगल, नॉट कॉन्स्टिट्युशनल. हा तुमचा संविधानिक अधिकार आहे का? नाही, हा कायद्याने दिलेला अधिकार आहे. कायदा तयार करून सुप्रीम कोर्ट हॅज बीन 1975, बरोबर. राईट टू इन्फॉर्मेशन इज अन काय इंटरस्टिक पार्ट ऑफ द टू फंडामेंटल राईट्स. दोन कुठले कुठले? 19 आणि 21 हे सुप्रीम कोर्टाने 1975च्याच याच्यात सांगितलंय निकालात की हे तुमचे दोन याच्यात भाग येतो. मग आता 19 काय आहे हे तुम्हाला सगळं माहिती, रिव्हिजन म्हणून जस्ट घेतोय. तुम्ही ऑलरेडी वाचलं. 19 गॅरंटीज द सिटीजन ऑफ इंडिया टू फॉलोइंग 6 फंडामेंटल फ्रीडम्स. कुठला? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, तुम्हाला अभिव्यक्त स्वातंत्र्य, बरोबर आहे. त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ असेंब्ली, सभा घेणे. फ्रीडम ऑफ फॉरम असोसिएशन अँड युनियन्स, संघटना करणे. फ्रीडम ऑफ मुवमेंट्स विदिन द इंडियन टेरिटरी, भारताभर कुठेही संचार करणे. फ्रीडम ऑफ रेसिडेंस सेटलमेंट, कुठेही निवास आणि स्थायी होण्याचा. आणि फ्रीडम ऑफ द प्रोफेशन, ऑक्युपेशन, ट्रेड अँड द बिझनेस. असे 6 व्यवसाय करण्याचा वगैरे तुम्हाला माहित आहे. 6-19 मध्ये दिलेले आहे. पण या 19 साठी सपोर्टिंग काय आहे? आरटीआय ऍक्ट असं कोण म्हणताय? तर असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. आणि 21 काय होतं? प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. प्रोटेक्शन ऑफ लाईफ, पर्सनल लिबर्टी. नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ ऑर पर्सनल लिबर्टी कशाच्या बेसिसवर? एक्सपेक्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश. राज्यसेवेला कंबाईनला पडतात ते प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. काय? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. हे दोन तुम्हाला पडतात. जस्ट तुम्ही ते करून ठेवा, लक्षात घ्या. पण या 19 आणि 21 चा संबंध कशासोबत आहे? आरटीआय सोबत आहे. हा आपल्या घटनेचा एक पॉईंट तुमच्या लक्षात असला पाहिजे. आणि आपण नमूद करताना 19(1)(a) मध्ये आरटीआय सुप्रीम कोर्टाने पार्ट ऑफ त्याच्यात काय केलं, त्याचा भाग म्हणून त्याला आरटीआय बट इट्स लिगल राईट्स, नॉट अ कॉन्स्टिट्यूशन. इज ऑल आर कॉन्स्टिट्यूशनल. तो लिगल आहे, लिगल कायदेसर अधिकार आहे. हे सुद्धा तुम्ही इथं लक्षात ठेवायचं. मग हे इथे तुम्हाला पार्श्वभूमी समजली. तर पुढची बघा, आता फक्त आणखी एक पॉईंट. रेस्ट्रिक्टेड ऑफिशियल इन्फॉर्मेशन बाय. आरटीआय येण्याच्या आधी, कोण येण्याच्या आधी? आपला आरटीआय येण्याआधी, आरटीआय येण्याआधी कुठल्या कुठल्या कायद्याने शासनाची माहिती लोकांना अवेलेबल नव्हती. रेस्ट्रिक्टेड बाय द लॉ. कुठले लॉ? हे नंबर्स ऑफ लॉ आहे तिथे. आणि मग हे काय झालं, जेव्हा तुमचा आरटीआय ऍक्ट लागू झाला, हे लॉ ऑटोमॅटिक काय झाले, रद्द झाले. हे सुद्धा लक्षात घ्या. त्याचा सर्वात महत्वाचा ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 हा इंग्रजांच्या काळापासून होता. इंग्रजांनी करून ठेवला होता. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1920 हा पण रद्द झाला. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 हा आहे. पण हा आता आपण एव्हिडन्स ऍक्ट कशासाठी वापरतो? तर आपण पोलिसांसाठी केस हे करण्यासाठी, एस्टॅब्लिश करण्यासाठी ते वापरले जातात. हे लोकांनी, चला मला बघूया तुम्ही काय काय पुरावे मिळवले. आता बघा, सध्या काही घटना घडतात राजकीय आपण ऐकतो टीव्हीवर, तर आपण म्हणू शकत नाही ना, मला पण दाखवा तुम्ही कशी अटक करता, तुमचे ईडीचे पुरावे दाखवा, कोणाला छापा टाकते ईडी, नाही मागू शकत. दॅट इज द एव्हिडन्स. ओके. पण दिस इज स्टील. नंतर कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1952, ऑल इंडिया सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1954, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1955, रेल्वे सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1956 आणि द 5th कमिशन. कुठलं? 5वं पे कमिशन, 5th पे कमिशन रिकमेंडेड फॉर द प्रोसिजर ऑफ द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. आणि रिकमेंडेशन केली आहे. कधीचं आहे 5वं कमिशन? बघा 1994-97. पण त्याच्या आधी सुप्रीम कोर्टाचे निकाल येऊन गेले. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर त्या गोष्टींच्यावर प्रेशर होतात, म्हणजे प्रेशराइज होतात, म्हणजे ऑटोमॅटिक काय पडतं, मॉरल प्रेशर आपल्यावर क्रिएट होतं. आणि त्यातनंच 5th पे कमिशन सांगितलं की तुम्ही हे लॉ अमेंड करून काय करायचं आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, शुड बी द राईट टू इन्फॉर्मेशन. मग अशी ही पार्श्वभूमी भारताची. कोणाची होती पार्श्वभूमी? आरटीआय एक भारतात सुरू होण्याआधी पार्श्वभूमी. मग आपण थोडंसं बघा, आपण कोणाकडे येऊ? बघा, बघायचं सांगतोय मी तुम्हाला, जस्ट बघायचं सांगतोय. परत एकदा खुलवा. आता वाटल्यास तर मी ही पीडीएफ तुम्हाला शेअर करून देईन. मी ऑलरेडी माझ्या ग्रुपवर पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर द कोर्सच्या शेअर केली आहे. पण पाहिजे असेल पीडीएफ करेल तुम्हाला. असं मराठीत द्यायला, इंग्लिश, मराठीचे शब्द फार क्लिष्ट आहे. मराठीचे शब्द जेव्हा वाचतो ना कायद्याचे फार क्लिष्ट जातात, म्हणून मी जस्ट इंग्लिश मध्ये टाकलं. हे सुद्धा इथं लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आपण पहिले इकडे येऊ. ग्लोबल सिनारिओ, जगाची परिस्थिती काय. जगात सर्वात पहिला देश आरटीआय आणणारा तो म्हणजे कुठला? 1766 म्हणजे तुला स्वीडन वॉज द फर्स्ट कंट्री. कोण? स्वीडन. स्वीडन जगातील पहिला देश आहे ज्यांनी आरटीआय काय केला, आणला, लागू केला. बऱ्याच देश, युरोपियन देश म्हणजे पुढारलेले देश आहे, त्यांनी बऱ्याच काळानंतर आणला, बऱ्याच दिवसानंतर आणला. मग त्याच्यातलं कोण असेल तर बघा, डेन्मार्क आणि नॉर्वे 1951 मध्ये आणला. आता तुम्ही जर ऐकलं हॅपीएस्ट इंडेक्स, बरोबर आहे,
त्याचा जेव्हा तुम्ही आपले इंडेक्स वाचतो आपण इकॉनॉमीमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, डेन्मार्क आणि नॉर्वे हे टॉपचे देश असतात. आनंदी असण्याचे कारण, त्यांचे विकासाची कारण, बिकॉज देयर इज अ ट्रान्सपरन्सी. हे ट्रान्सपरन्सी कशात आहे? गव्हर्नमेंटच्या सगळ्या पॉलिसीमध्ये ट्रान्सपरन्सी असते, आपण त्याला म्हणू शकतो. फिनलँड इनेक्टेड द फ्रीडम ओके इन्फॉर्मेशन, त्यानंतर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड नंतर कधी 1970 मध्ये. युएसए मध्ये आलेला आहे कधी? युएसए मध्ये आला 1966 मध्ये. तर जर बघायला गेलो तर ब्रिटनमध्ये 75च्या आसपास आला. ब्रिटनमध्ये लेट आला ब्रिटनमध्ये, हे पण लक्षात घ्या. पण बघा आपल्या इथे चळवळी होत्या आणि का तर आपण भारतात, तर मग जगात कुठे? स्वीडन मध्ये लक्षात ठेवा. आणि थोडीफार ही नाव आहे ही सुद्धा डोळ्याखालनं जाणं गरजेचं. मी म्हणणार नाही की वाचूनच घ्या, डोळ्याखालनं जाणं गरजेचं. मग आता करू विचार भारताचा. भारतात आता आपल्या 2005च्या आधी काय स्टेटस होतं बघा. तर आपल्या भारतात द फर्स्ट अमंग दीज वॉज द तामिळनाडू. कुठलं राज्य? तामिळनाडू हे पहिलं राज्य आहे ज्यात 1997 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. कुठला? तामिळनाडू राज्यात. सेकंड इज द गोवा, थर्ड राजस्थान, चौथं कर्नाटका, दिल्ली, देन महाराष्ट्र. महाराष्ट्रात कधी? 2002. पण महाराष्ट्राचं एक वाक्य खाली दिलेलं आहे बघा. महाराष्ट्र रिपेल अर्लियर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2000. म्हणजे महाराष्ट्रात पहिले कधी लागू झालाय? 2000 ला आपल्या महाराष्ट्रात. आणि परत हा रिपील करून कधी झाला? 2002 ला. हा सुद्धा एक पॉईंट तुम्ही महाराष्ट्राचा लक्षात ठेवायचा आहे. देन आसाम, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर असं सुद्धा लक्षात ठेवायचं. भारतात तामिळनाडू आणि गोवा. पण तामिळनाडू पहिलं एकच वर्ष आहे, पण तामिळनाडू त्यातल्या पहिल्या महिन्याचा फरक असेल. तामिळनाडू आधी सुरू झाला आणि मग गोवा सुरू झाला. हा सुद्धा पॉईंट तुम्ही इथं लक्षात ठेवा. ही होती आपली राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट ची पार्श्वभूमी, ऐतिहासिक. आता फक्त भारतात तो लागू होताना 3 टप्प्यात लागू झाला, लगेच लागू झाला नाही. भारतात पहिले तो डिसेंबरमध्ये पार्लमेंटमध्ये आला. मग दोन्ही बोथ हाऊसेस ज्याला आपण म्हणतो संसदेतनं, दोन्ही लोकसभा राज्यसभा मे मध्ये पास झाला. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्या प्रेसिडेंटनी म्हणजे राष्ट्रपती तेव्हाच्या काय साईन केली. ती 15 जून तारीख आहे, तेव्हा तो चालू झाला. त्यानंतर 21 जूनला तो गॅझेटेड केला आणि 12 ऑक्टोबर पासून सर्वत्र लागू झाला. असं सुद्धा एक भारतातला सुद्धा लागू होण्याचा काही टप्पा आहे, तो सुद्धा आपल्याला लक्षात पाहिजे. डेट्स पडलेले बघा. राईट टू इन्फॉर्मेशन बिल वॉज इंट्रोड्यूस इन द लोकसभा. लोकसभेत कधी? तर डिसेंबर 2004. इट वॉज पास द बोथ हाऊस ऑफ द पार्लमेंट अमेंड्स. जर मी त्याला असं म्हणेन की काय झालंय की आपल्या भारताच्या लोकसभेत पहिलं आलं ते म्हणजे डिसेंबर 2004. त्याच्यानंतर ते कधी? मे मध्ये, मे 2005 काय आलं? संसदेत पास झालं. संसद शब्द वापरतो मी, म्हणजे दोन्ही हाऊस किंवा लोकसभा आणि राज्यसभा असं म्हणू आपण. लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे पास झालं. त्याच्यानंतर त्याला आपण जून कधी 15 त्याला काय दिलं? राष्ट्रपतीची संमती किंवा राष्ट्रपतीची साईन झाली, म्हणजे हा कायदा तयार झाला. इट्स इन ऍक्ट. नाव इट इज ऍक्ट. जेव्हा तो राष्ट्रपती संमती झाला, मग या दिवशी तो काही घटकांना लागू झाला. कशाला लागू झाला? काही सेक्शन याच्यातले लागू करण्यात आले, इमिजिएट लागू करण्यात आले. पण त्याच्यानंतर तो परत 21 जूनला त्याला गॅझेटेड म्हणजे काय? गव्हर्नमेंटनी परिपत्रक काढलं. आणि शेवटचं 12 ऑक्टोबर 2005 संपूर्ण भारतातला असा तो प्रवास काय आहे? असा तो प्रवास आहे. हा पॉइंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. ही आपल्या भारतातली टप्प्याटप्प्याने लागू होण्याची कशाची? आरटीआय ऍक्ट. आणि जेव्हा असं चालू आहे मग आपल्याला आरटीआयच्या तरतुदी बघाव्या लागतात. हेच बघा या स्लाइड मध्ये दिलेलं आहे. तर मेजर अमेंडमेंट्स इन 2005 आणि तो झाला. Then was received president assent on 15th June, gazetted in 21st June. The law will become the mid-October, that is 12th of October, on all over India. Expected जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर मध्ये तो लागू झाला नव्हता, पण आता 370 कलम रिपील झालेला आहे. 370 कलमच नाही, तो ऑटोमॅटिक आता जम्मू काश्मीर मध्ये कधी 2019 नंतर तो तिथं जम्मू काश्मीर मध्ये ऑक्टोबर 2019 ऑगस्ट 2019 पासून जम्मू काश्मीर मध्ये लागला असेल. बिकॉज देर इज नो ऍज सच 370 आर्टिकल राईट नव्हते, आपण रिपील करून टाकलं. इज इट क्लिअर? तर इतकी पार्श्वभूमी आपल्याला आरटीआय, भारतात आरटीआय राईट टू इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार लागू होण्याच्या आधीचा ऐतिहासिक पार्श्वभूमी, तो भारतात कसा लागू झाला, कुठल्या चळवळीत, कुठल्या सुप्रीम कोर्टाचे निर्णय, इतकी माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे असं मी म्हणेन. म्हणून आपण पहिल्या पॉईंट मध्ये इतकीच माहिती बघू. पुढच्या लेक्चरमध्ये मी आता जो मी दाखवून देतो स्लाइड्स काय आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे. तर पुढच्या लेक्चर्समध्ये
आपल्याला त्याचं ज्युरिडिक्शन, अदर बॉडीचा अर्थ, आरटीआय कम्स इन टू द फोर्थ सेक्शन 1, तो कधी आला लक्ष याच्यात घ्या. असे जे पॉईंट्स आहेत प्रमोट काय झाला, त्याचा अर्थ काय, ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि प्रत्येक सेक्शन मध्ये आपण पुढची माहिती नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. मी अपेक्षा करतो तुम्हाला याच्यातनं अभ्यासासाठी जी आता विद्यार्थी कंबाईनच्या मेन्सला असतील, त्यानंतर ग्रुप सीच्या पण मेन्सला काही परीक्षांमध्ये आहे हा दिलेला, लक्षात घ्या, पोस्टनी आहे, आणि राज्यसेवेच्या GS2 च्या पेपरमध्ये सुद्धा आहे मुख्यच्या. तर जे सर्व विद्यार्थी मेन्स आहे आता मे पासून जून जुलै, तुम्हाला याचा उपयोग होईल. तुम्ही हे लेक्चर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. परत भेटूया सेकंड पार्ट मध्ये, त्यात आपण सेक्शन्स डिटेल बघूया. थँक्यू सो मच.